श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे निद्रा. झोपेविषयी सारे काही. झोप उत्तम येण्यासाठी काय करावं हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. तर झोप कशी चांगली यायला पाहिजे त्यासाठी मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जर आपल्याला उत्तम झोप हवी असेल, साखर झोप हवी असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पादाभ्यंग. पायाच्या तळव्याला तिळाच्या तेलाने किंवा प्रकृतीनुसार जे कोणतं योग्य तेल असेल त्या तेलाने मसाज करणं गरजेचं असतं, म्हणजेच अभ्यंग करणं गरजेचं असतं. जर तुमच्याकडे काशाची वाटी असेल, सर्वात प्रथम पायाचा जो तळवा आहे त्याला तिळाचं तेल किंवा प्रकृतीनुसार योग्य तेल असेल त्याने मसाज करायचा पायाच्या तळव्याला, आणि काही प्रेशर पॉईंट्स जे आहेत ते दाबायचे, म्हणजे असं दाबून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये अंगठा फिरवायचा, नख रुतवायचं नाही. सर्व पॉईंट्सला जरी तुम्ही असं प्रेशर दिलात, अशा पद्धतीने दाब दिलात तरी चालेल. तुम्हाला ॲक्युप्रेशरचे पॉईंट्सच माहीत असायला हवेत असं मुळीच नाही. तर पादाभ्यंग रात्री करायचा आहे. तुम्ही एकदा तेल लावून झालं पायाच्या तळव्याला तिळाच्या तेलाने किंवा दुसऱ्या कोणत्या तेलाने प्रकृतीनुसार योग्य अशा, त्यानंतर काशाच्या वाटीने घासायचं जोपर्यंत पायाचा तळवा काळसर होत नाही तोपर्यंत. काही जणांचा काळसर लवकर होतो, काही जणांचा होत नाही, परंतु किमान 5 ते 10 मिनिट तरी तुम्हाला पायाच्या तळव्याचा मसाज करायचा आहे, पादाभ्यंग करायचा आहे. आणि नंतर टिश्यू पेपरने किंवा कापसाने किंवा एखाद्या फडक्याने ते पुसून घ्यायचं. तर यामुळे काय होतं, तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं होतं, शिवाय तुम्हाला उत्तम झोप येण्यासाठी याचा उपयोग होतो. पादाभ्यंग व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्क्रीन टाईम तुमचा कमी होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही टाईमपाससाठी मोबाईल बघत असाल किंवा टी व्ही बघत असाल किंवा तुम्ही तुमचं कामच जर रात्री उशिरापर्यंत करत असाल तर ते तुम्हाला टाळायला पाहिजे. झोपायच्या किमान 1 ते 2 तास आधी स्क्रीनपासून तुम्हाला डिटॅच होणं गरजेचं आहे. तर तुम्हाला झोप चांगली येऊ शकते, कारण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम यांचे वेगळे वेगळे रोल असतात. ज्या वेळेला फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशन असते त्यावेळेला सिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट होत असते, त्यामुळे तुमचा हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट हा वाढत असतो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये. ज्या वेळेला तुम्ही खूप चंचल असता, खूप अतिविचारामध्ये असता, त्यावेळेला ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमकडे आपलं शरीर हे जास्त झुकलेलं असतं, त्यामुळे आपल्याला लवकर झोप येत नाही. किंवा तुम्ही रील्स बघत असता आणि सारखं असं स्क्रॉल करत असता, किंवा तुम्ही टी व्ही बघत असताना जेव्हा सारखं रिमोट कंट्रोलने दाबत असता, त्यावेळेला सुद्धा तुमची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही जास्त ॲक्टिवेट फेजमध्ये जायला लागते. परंतु आपल्या झोपेसाठी गरजेची असते पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तुम्ही ज्या वेळेला मेडिटेशन करता, विचारशून्य अवस्थेमध्ये जाता, प्राणायाम करता, ध्यानधारणा करता, रिलॅक्स मोडमध्ये असता, आनंदी असता, त्यावेळेला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही आपली ॲक्टिवेट होत असते. त्यामुळे तुम्हाला झोप उत्तम येण्यासाठी मदत होत असते. शिवाय ज्या वेळेला अंधार असतो त्यावेळेलासुद्धा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही ॲक्टिवेट होत असते. म्हणूनच झोपताना अंधार करणं गरजेचं असतं, किंवा घरात कुठेतरी डीम लाईट, झिरो बल स्वरूपात लाईट ठेवणं गरजेचं असतं. परंतु पूर्ण प्रकाश हा हाय व्होल्टेज स्वरूपातला अपेक्षित नसतो. तसं केलं तर आपल्या मेंदूला मेसेज जातो की अजून दिवस आहे, त्यामुळे आपली झोप उडून जाते किंवा येणारी झोप येत नाही, डोळ्यावर झापड येत नाही. ठीक आहे. शिवाय जर तुम्ही पूर्ण न्यूट्रियंट्स, सर्व पोषक आहार दिवसभरात व्यवस्थित घेतलेला नसेल तर आपल्या शरीरातला जो कफ दोष आहे, ज्यावेळेला तो प्राकृत अवस्थेत असतो त्याला कफ धातू असं म्हटलं जातं, तर त्याचं पोषण चांगलं न झाल्यामुळे सुद्धा आपल्याला जी
श्लेष्म भवा तमो समुद्भवाच असं जे म्हटलं जातं, तर प्राकृत कफामुळे जो तमो गुण अपेक्षित असतो तर तो न आल्यामुळे आपल्या डोळ्यांवर झापड येत नसते. म्हणून आपल्या शरीराचं योग्य पोषण होणं हे सुद्धा गरजेचं असतं. संध्याकाळी 7च्या आत 7च्या नंतर जेवणं हे आयुर्वेदानुसार योग्य नसतं. त्याविषयीचं मार्गदर्शन मी नंतर कधीतरी करेन. परंतु पोषण शरीराला चांगलं मिळणं हे सुद्धा झोप येण्यासाठी खूप गरजेचं असतं. शिवाय अतिविचार करायचे नाहीत, जागरणं करायची नसतात आधीसुद्धा. जर तुमच्या शरीराला जागरणाची सवय झालेली असेल, उशिरा झोपायची सवय झालेली असेल तर सुद्धा तुम्हाला लवकर झोप येत नाही. आणि सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे जर तुम्हाला जागरणाची सवय झाली असेल तर तुम्हाला जागरण करून सुद्धा म्हणजे उशिरा झोपून सुद्धा एके दिवशी सकाळी लवकर उठायचं. मग तुम्हाला झोप अपुरी पडली की त्या दिवशी रात्री लवकर झोप यायला सुरुवात होईल. ठीक आहे. आणि दिवसामुळे झोपायचं नाही. जर तुम्ही दिवसा झोपला तर सुद्धा तुम्हाला रात्री लवकर झोप येणार नाही. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ज्या झोपेसाठी तुम्हाला गरजेच्या आहेत. त्यामध्ये अजून एक ॲडिशनल गोष्ट म्हणजे नेत्रस्नान. नेत्रस्नान जर तुम्ही केलं रोज सकाळी उठल्या उठल्या, रात्री झोपताना आणि दिवसा प्रवासातून आल्यावर, तर झोप उत्तम प्रकारे लागायला मदत होते. नेत्रस्नानाचा ड्युएल इफेक्ट असतो. तुम्हाला ज्यावेळेला झोप उडणं अपेक्षित आहे त्यावेळेला झोप उडते सुद्धा, आणि ज्यावेळेला झोप येणं अपेक्षित आहे त्यावेळेला झोप येते सुद्धा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.